मित्रांनो आपण कोळ्यामध्ये कोंबडवाडे तिथं आलो आहे आणि बिरामामा यांच्या दावणीला आहे आणि आपण त्यांच्या दावणीची संपूर्ण मुलाखत आणि त्यांचा जो प्रवास आहे आतापर्यंत पूर्णपणे जाणून घेणार आहोत. तर दादा नमस्ते. नमस्कार. आपला परिचय द्या. समाधान बिरा सरगर, कंपोस्ट कोंबडवाडी, कोळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9665366613. हे तुमच्याजवळ ही बैल आहे ना, ह्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. हा कपिला गजावळ 2018 साली घेतला. तेव्हापासून आपल्याकडे आहे जुना वळू. हे काय म्हणजे किती वयाचा असताना तुम्ही खरेदी केला होता? 2 दाते असताना खरेदी. कुठून केला होता ते? ऐनवाडी खानापूर. ह्याच्याबद्दल तुमच्याकडं कोणकोणतं वळ होतं? पहिलं कोसं वळू होतं आपल्याकडे. ह्याच्याकडे कसं तुम्ही म्हणजे कपिलाच घ्यायचं कसं? म्हणजे आपल्या डॉक्टरमुळं माझा भाऊ डॉक्टर आहे लहान, त्याच्यामुळं आपण कपिलाकडे वळालो. म्हणजे आता आपल्या भागात आता सगळीकडे कोसा कलरच चालतो. कपिला कोण हे म्हणजे त्या टायमिंगला कोणाकडे नव्हता. तुम्ही म्हणजे टायमाला नव्हता कोणाकडे. मग तुम्ही स्टार्टिंगला आणलं म्हणजे तेव्हा कसा डिसिजन घेतला होता की कपिला घ्यायचा आपण? इथं शेतकऱ्यांची मागणी होती की सिमेंट भेटेल का कपिलाचं म्हणून. हां हां डॉक्टरला बोलायचे ना हां हां कपिलाचे सिमेंट, मग डॉक्टर इकडे भिलवडीला किंवा इंदापूरला वगैरे जायचे सिमेंट आणायला. ते मग डॉक्टर म्हणले आपणच बैल घेऊया एक कपिला. आता ह्याच्यात गाय किती झाल्यात सध्या? त्याची गाई 4000 प्लस आहेत. इथं सगळी पैदास आपल्याच भागात आहे इथं असं. पुण्यापासून गाय भरलेत, पुण्यापासून गाय भरले त्यांनी. ह्याचा दर वगैरे काय ठेवला? जर आम्ही सुरुवातीपासून याचे 1000 घेतो, 1000 घेतो, अजून पण 1000 घेतो. ह्याचे काय वळू वगैरे काय चालू आहे का कुठं? जवळच्या भागात कुठं बघायला भेटतील का आपल्याला इथं? जवळ म्हणजे त्याचा वळू एक सलगरमध्ये होता, चित्रा झालता. चित्र वळू नंतर ह्याच्यामध्ये कोल्हापूर एअरपोर्ट, नेरली, सरदार पाटील त्यांच्या बस एक वळू चालू आहे गायला. ह्याचं म्हणजे वय किती आहे आता सध्या? वय आता 9 वर्ष लागलं. यांना एवढं म्हणजे जास्त वयसुद्धा बैलाची फिटनेस वगैरे, तर ह्याचं म्हणजे खुराक आणि व्यायामाचं कसं असतं नियोजन? खुराचा डेली खुराक असतोय, शेंगपेंड वगैरे खातो. आणि व्यायाम वगैरे काय घ्यायला देतं? व्यायाम म्हणजे आम्हाला बनतच नाही व्यायाम द्यायला. कधी तर झोपलं तर गाडीला तेवढाच आवताला वगैरे. ह्याचं म्हणजे जरा वैशिष्ट्य सांगाय कसं, म्हणजे कपिलामध्ये कसं काय काय बैल आहे ना पूर्ण असे म्हणजे ते कोकण गिड्डा टाईप वगैरे दिसतात, पण हा खिल्लारमध्ये दिसतोय. तर ह्याच्याबद्दल म्हणजे अजून काय सांगता येईल की बैल कसा आहे वगैरे का? बैलाला करंट भरपूर आहे. हे जे फिटनेस वासरं पळायला सगळे जातात. कालवडी वगैरे काय म्हणजे कालवडी पण आहेत, चांगल्या कालवडी पडल्या. ह्याच्या दुधाची वगैरे तुम्ही केले कालवडींच्या दुधाची वगैरे काय टेस्ट? 5 लिटर दूध द्यायचं काय? ह्याचं जरा म्हणजे शरीराचं वर्णन करून सांगायचं जरा कसं आहे? शरीर एकदम घोड्यासारखे शरीर आहे. फिटनेस शरीर दाखवत पाहिजे. घाबरा बघा बैलाचा अंग कसा एकदम गट्टीव, 9 वर्षाचा बैल आहे, गट्टीव अंग आहे आणि बैल करंट पण तेवढाच आहे एकदम. त्याला प्रदर्शन वगैरे काय किती केलेत? नाही प्रदर्शन. त्यात दुसऱ्या बैलाबद्दल आपल्याला माहिती सांगा. हा बैल कुठून घेतलाय किंवा कुठल्या बैलाचा? कपिला सोन्या वळू मोठ्या मापाला. काय वय काय बैलाचं सध्या? 4 वर्षाचा. बैलाला माप वगैरे चांगलं आलंय ह्या बैलापेक्षा सुद्धा. होय, मापाला चांगला. कपिलामध्ये याचं तोंड वगैरे एकदम हे लांब आहे, माप मोठा आहे. ह्याचा रेट काय ठेवला तुम्ही त्याचा प्रयत्नासाठी? 1,500. घरपोचला वगैरे जातं? घरपोच जातोय का? ह्याच्या पायदाशी वगैरे आहे कसं पडलं म्हणजे? बघा की दोघं समोरच आहे. ही कालवड किती महिन्याची? ही कालवड 3.5 महिने. काळ्या गायला झालेली आहे ना? विक्रीसाठी आहे का? विक्रीसाठी आहे की.
ह्याच्या म्हणजे दुसरीकडे जर पैदाशी पडल्यात तर जर एखाद्या शेतकऱ्याने जर मागितलं की आम्हाला आहेत तर तुमच्या थ्रू भेटू शकतील का? भेटतेच की भरपूर. किती गाय आताच झाले? गाय भरलेले शेतकरी बोलत होता ना, वास कोण पडलाय काय टायगरचा. आतापर्यंत किती गाय लावल्या त्यानं? त्याच्या गाई 600 झाले, 600. ह्याला म्हणजे किती लांबूनपर्यंत गाय आल्या तुमच्याकडे आतापर्यंत? पुण्यापासून इकडं कोल्हापूर, कागल, इकडे बेंगलोर बसणं गाय आले. अच्छा, लांबून गाय आल्या तर त्यांच्या म्हणजे राहायची वगैरे काय असं? राहायची, जेवणाची. ह्याची म्हणजे आपल्याला कपिलामध्ये वंशावळ सांगायची झाली, आपण खिलारमध्ये कसं लाईन वगैरे सांगतो, तर ह्याची म्हणजे वंशावळ आपल्याला सांगता येईल का पुढं? मध्ये आम्ही पुण्यातून सोन्या आणला होता. हम्म. सोन्याचाच हा मुलगा. ह्याची म्हणजे आई पण काळी होती. आई पण काळी होती. ह्याची होणारी वासरं आहेत ती पूर्णपणे काळीच होणार. पूर्ण बऱ्यापैकी काळीच पडली सगळी वासरं. काळ्या गायला जर दाखवलं तर काळाच पडणार. काळीच पडली. पांढऱ्या गेले काळी पडली. पांढऱ्याला पण काळी पडली. आता समोर त्या गायीचं वासरं आहे. ते पांढऱ्या गायला जर समजा एखादं म्हणजे जर गायीवर वासरू गेलं तर ते विकायला वगैरे काय प्रॉब्लेम येतो का कपिलामधला? म्हणजे जर कलर जरी पांढरा असला तर म्हणजे बांधा ह्याचा येणार. बांधा येणार की आता. ह्याला वगैरे प्रदर्शनात वगैरे काय नाही लावता? त्याला प्रदर्शनात बाहेर नाही कुठं. गट कपिलाचा गट आहे. महिलाचे प्रदर्शनाच गट असतोय, बाकी प्रदर्शनाला गट नाही ठेवत कपिलाचा. कपिलाचा पण गट असला पाहिजे असला प्रदर्शनामध्ये. पाहिजे. ह्याला व्यायाम वगैरे काय देता का? गाडीला झोपते, दुसरं नाही काय दुसरं. ह्याची शरीर वैशिष्ट्य काय सांगता येईल तू? माप चांगला आहे. शरीर बघा मागे. आता हे खिलार आपण जे सांभाळतो म्हणजे कोसा खिलार आणि कपिला खिलारमध्ये यांच्यात म्हणजे दोन्हीत असे फरक काय सांगता येईल की ही वेगळा आहे? आवड होत्या. कपिलाचं मार्केट कोशापेक्षा पण कपिलाला मार्केट चांगलं आहे. त्या पाड्या वगैरे म्हणा किंवा गाईचं दूध वगैरे, देवाला अमृत म्हणून वगैरे असं कपिलाचं गोमूत्र वगैरे आयुर्वेदिक भरपूर. त्यामुळे मागणी भरपूर आहे कपिलाला. हे जे जर समजा एखादी कपिलाची कालवड जर कोणाला पाहिजे असेल तर भेटेल का तुमच्याकडं? भेटणार. संपर्क करून देऊ का आपण? त्या दुसऱ्या बैलाबद्दल माहिती सांगा. जरा मागे सारू नका करा. ह्या बैलाची म्हणजे माहिती सांगा जरा, कुठून घेतलाय काय? तिकोण राजाचा मुलगा आहे. डायरेक्ट तिकडून राहतो. Direct तिकोण राजाचा मुलगा. वय काय आहे याचं? आता जुळला आहे, जवळजवळ 5.5 वर्षाचा आहे. 5.5 वर्षाचा आहे. कुठून खरेदी केली होती याची? 5.5-6 वर्ष आहे ना. कुठून खरेदी केली काय? रायबाग. किती गाय लावल्यात तुम्ही इथं आल्यापासून? आल्यापासून 1-1.5 गाय झाले. वासरं वगैरे काय इथं बघायला भेटतील का म्हणजे इथं? वासरं पडलं. मला तुम्हाला लावलेलं ते वासरं. सेम ह्याच्यासारखेच? सेम सेम. ह्याची काय प्रदर्शनं तुम्ही काय केली का नाही? याचे नाही आम्ही कुठं नाही. इथं सांगोला केसरी नाही ना तेवढंच. ह्या बैलाचा ना कलर एकदम हे आहे की आपल्याला जसा पाहिजे तसा, की तोंडाव मानव आणि मागं पायाव आणि पोटाव कसा चोर कसा कलर असल्यासारखा. म्हणजे तुम्ही बैला म्हणजे एवढे पार्क करून घेतलेत की इकडं हा कपिलाचा आहे, हा इकडं कोसा केला तर म्हणजे बैल पार्क करताना काय काय बघता, म्हणजे काय काय गोष्टी बघितल्या पाहिजेत वळूसाठी? तोंडापासून 5 फूट गोंड्यापर्यंत नक्कीपासून सगळा बैल बघायला चेक करायला लागतं. म्हणजे काय काय गोष्टी बघितल्या पाहिजेत? म्हणा, बारकावापणा, सिंग बघायचं, बुडापासून सिंग अजिबात बुडात जाड नाही, एकदम बारीक, वरपर्यंत बारीक. तांबळ बघा. ह्याचा रेट काय ठेवला ते? 1,000 घेतला. घरपोचला जातो का हा बैल? घरपोचला गेला तर मग काय रेट असतो? घरपोचला बैलच 1500 भाडं काय होईल.
कान वगैरे सगळं भारी. आता हे तुम्ही एवढं म्हणजे वळू सांभाळताय तरी वळू सांभाळायला म्हणजे चॅलेंज काय आहे की वळू सांभाळताना म्हणजे खूप म्हणजे अडचणी काय काय येतात? अडचणी तर भरपूर येते त्या. नाद आहे, नादासाठी करावं लागतं. तरी म्हणजे असं की लोक म्हणतात की वळू घ्यायचा म्हणते किंवा तयार करायचा म्हणते तर त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही काय सांगताल की वळू तयार करायचं म्हणलं वळू तयार करायला सोपी गोष्ट नाही. तर काय काय तयारी असली पाहिजे आपली की वळू तयार करायचा म्हणलं तर रोज एखादा त्याला तालीम द्यायला लागते, दूध पाजायला लागते. तुमचा फोन नंबर एकदा सांगा. 9665366613. इथे यायचं असेल तर कसं यायचं जरा ॲड्रेस सांगा तुमच्या इथला. इथून कोळ्यातून एक 2.5-3 किलोमीटर आहे. हम्म. नागज फाट्यावरून 7 किलोमीटर. इथं म्हणजे आल्यावर तुमचं नाव सांगितलं तर बिराट्याचं नाव सांगितलं कोण पण सांगितलं. धन्यवाद.